नमस्कार, मी साहेबराव पवार. आपण पाहतात झी न्यूज 24 तास. पाहूया आत्ताचे ब्रेकिंग न्यूज. गळ्याला चाकू लावून सराफा व्यापाऱ्याला लुटले. सायंकाळी 6 वाजे दरम्यान राजूर येथे घडली घटना. दुचाकीवर आलेल्या 3 चोरट्यांनी 1 लाख रुपयांची बॅग हिसकून पोबारा केला. अधिक माहिती अशी की जालना येथील सोन्या चांदीचे व्यापारी राम पांडुरंग लोळगे यांचं राजूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सोन्या चांदी दुकान असून नेहमीप्रमाणे दिवसभर व्यापार करून सायंकाळी दुकान बंद केली आणि जालना येथे जाण्यासाठी बसस्टँडकडे पायी जात असताना पाठीमागून 3 चोरटे दुचाकीवर आले व त्यांनी राम लोळगे यांच्या गळ्याला चाकू लावून 1 लाख रुपयांची बॅग हिसकावून पोबारा केला. लोळगे यांनी चोरट्यांना खूप विरोध केला, मात्र त्यांनी गळ्याला चाकू लावल्यामुळे काही करता आले नाही. त्यांनी चोरट्यांचा राजूरपासून ते आसरेकडा पाठीपर्यंत पाठलाग केला, मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. बॅगमध्ये रोख रक्कम 1 लाख रुपये होते अशी माहिती स्वतः राम लोळगे यांनी दिली. सदरील घटनेची माहिती राजूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास राजूर पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी न्यूज 24 तास, जालना. दुकान सोडून समोर पुढे आलो आणि त्याच्यानंतर मागून 2 जण आले. आम्ही लक्ष्मण शेठ आणि आम्ही गप्पा करत होतो. अचानक आणि बॅग हिसकली, चाकू मारण्याचा प्रयत्न केला आणि खूप जोरात बॅग हिसकून चाकू मारण्याचा प्रयत्न केला, पण मारला नाही. मागून आलो, हरवलो, ओरडलो. त्यांनी नंतर पुढे जाऊन बंदूक वगैरे काढली, शूट केलं. त्याच्यात ते चौकलीच्या पुढे लोक म्हणे घटना कुठे घडली नेमकी? घडना आस्था मेडिकल पाशी. आस्था मेडिकल जवळ राजूरमध्येच. राजूरमध्ये टाइम किती होता? 6 वाजून 5 मिनिटापर्यंत गेलो गाडी घेऊन, मोठी गाडी त्यांच्या मागे, पण ते नाही भेटली. ते कुठं दिसली. रक्कम किती होती? रक्कम 1 लाख रुपये होती. काही सोनं नाणं? नाही, सोनं नव्हतं. गाडी दुकानच्या चाव्या वगैरे, शॉपच्या चाव्या हे ते सगळं होतं.